मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत, जी तुमच्या मनाला भक्तीच्या रंगात रंगवेल आणि तुमच्या आयुष्यात सुख शांतीचा प्रकाश घेऊन येईल. ही कथा आहे गणपती बाप्पा आणि तुळशी मातेची. हो, बाप्पा आणि तुळशी यांचा एक खास संबंध आहे, जो तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ही कथा इतकी प्रभावशाली आहे, की ती ऐकल्यावर तुमच्या मनातली नकारात्मकता, दुःख किंवा संकट दूर होतील आणि बाप्पाची कृपा तुमच्या घरात कायम नांदेल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या 3 मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये लिहा, गणपती बाप्पा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. चला, तर मग सुरू करूया ही दिव्य कथा. ओम गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. प्राचीन काळात विदर्भातल्या एका छोट्या गावात राजा सूर्यवंश नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होता. त्याचं राज्य सुखी आणि समृद्ध होतं. प्रजा त्याला देवासारखं मानायची, कारण तो प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचा. त्याच्या पत्नीचं नाव राणी सुलोचना. ती खूप सुसंस्कृत आणि भक्तिप्रिय होती. पण या दोघांना एकच खंत होती, त्यांना मूल नव्हतं. त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या, व्रत उपवास केले, पण त्यांचं मन पूर्ण होत नव्हतं. एकदा राणी सुलोचनाने कठोर तपस्या सुरू केली. ती गंगेच्या काठावर एका शांत जागी बसून श्रीहरी विष्णूंची भक्ती करू लागली. तिची भक्ती इतकी तीव्र होती की स्वतः लक्ष्मीमाता तिच्यासमोर प्रकट झाल्या. लक्ष्मीमाताने सुलोचनाला आशीर्वाद दिला, माझ्या एका अंशाने तुझ्या घरी एक मुलगी जन्म घेईल. ती तुझ्या आयुष्याला अर्थ देईल. काही काळाने सुलोचनाला एक सुंदर मुलगी झाली. तिच्या चेहऱ्यावर पौर्णिमेच्या चंद्रासारखं तेज होतं आणि तिच्या शरीरातून गुलाबासारखा सुगंध यायचा. तिचं नाव ठेवलं कमला. कमला मोठी होत गेली आणि तिची भक्तीही वाढत गेली. ती लहानपणापासूनच भगवान विष्णूंना आपलं सर्वस्व मानायची. तासनतास ती त्यांच्या मूर्तीसमोर बसायची. त्यांचं नाव जपायची आणि ध्यानात रमायची. जेव्हा कमला विवाहयोग्य झाली, तेव्हा तिच्या मनात एकच इच्छा होती, भगवान विष्णूंनाच आपला पती मानायचं. ती राजवाड्यातलं वैभव सोडून हिमालयाच्या पायथ्याशी एका घनदाट जंगलात गेली आणि तपस्येला बसली. तिची तपस्या एवढी कठोर होती की ती फक्त फळं, मग पाणी आणि शेवटी फक्त हवेवर जगू लागली. तिच्या तपस्येच्या तेजाने तिन्ही लोक थरथरू लागले. देवराज इंद्राला भीती वाटू लागली की ही मुलगी कोण आहे, जी इतकी शक्तिशाली तपस्या करते. इंद्राने अप्सरांना पाठवलं कमलाचं लक्ष भंग करण्यासाठी. पण कमलाचं मन इतकं स्थिर होतं की कोणतंही प्रलोभन तिला डगमगवू शकलं नाही. शेवटी इंद्र आणि इतर देवांनी ब्रह्मदेवांना विनंती केली, हे प्रभू, या तपस्विनीचं रहस्य सांगा. ब्रह्मदेवांनी आपल्या दिव्यदृष्टीने सगळं पाहिलं आणि हसत म्हणाले, ही कमला आहे, लक्ष्मीमातेचा अंश. ती भगवान विष्णूंना पती म्हणून मिळवण्यासाठी तप करते. तिची भक्ती शुद्ध आहे. मी तिला भेटायला जाईन. ब्रह्मदेव जंगलात पोहोचले. कमलाच्या तपस्येच्या तेजाने जंगलात फुलं उमलली, नद्या वाहू लागल्या. ब्रह्मदेवांनी तिला जागवलं आणि म्हणाले, कमला, तुझी तपस्या यशस्वी झाली. पण नियतीचा नियम आहे की या जन्मात तुझं लग्न विष्णूंशी होणार नाही. तुझ्या पूर्वजन्मात तू सुदर्शन नावाच्या भक्ताला शाप दिला होतास. तो आता राक्षस कुलात शंकराज नावाने जन्मला आहे. तुझं लग्न त्याच्याशी होईल. पण काळजी नको, तुझ्या पतिव्रतेच्या शक्तीने तू भगवान विष्णूंना कायमची प्रिय होशील. तुझं शरीर पवित्र तुळशीच्या रूपात बदलेल आणि तुझ्याशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण राहील. कमला दुःखी झाली, पण तिने नियती स्वीकारली. ती तीर्थयात्रेला निघाली. एकदा गोदावरीच्या काठावर तिला एक तेजस्वी योगी दिसला. तो भगवान गणेश होता. त्यांचं हत्तीचं रूप, शांत डोळे आणि पिवळ्या वस्त्रातलं तेज पाहून कमला क्षणभर मोहित झाली. तिने गणेशांना लग्नाचा प्रस्ताव दिला. पण गणेशांनी नम्रपणे नकार दिला, मी ब्रह्मचारी आहे, माझं ध्येय तप आणि वैराग्य आहे. कमलाला राग आला. तिने गणेशांना शाप दिला, तुमचं ब्रह्मचर्य भंगेल आणि तुम्ही 2 स्त्रियांशी लग्न कराल. गणेशांना हे ऐकून राग आला. त्यांनी कमलाला शाप दिला, तू राक्षसाशी लग्न करशील आणि तुझं शरीर वृक्षात बदलेल. कमला पश्चातापाने रडू लागली. तिने गणेशांना क्षमा मागितली. गणेशांचं हृदय द्रवलं. ते म्हणाले, तुझा शाप परत घेता येणार नाही, पण तुझं तुळशीचं रूप भगवान विष्णूंना प्रिय होईल. ती राजवाड्यातलं वैभव सोडून हिमालयाच्या पायथ्याशी एका घनदाट जंगलात गेली आणि तपस्येला बसली. तिची तपस्या एवढी कठोर होती की ती फक्त फळं, मग पाणी आणि शेवटी फक्त हवेवर जगू लागली. तिच्या तपस्येच्या तेजाने तिन्ही लोक थरथरू लागले. देवराज इंद्राला भीती वाटू लागली की ही मुलगी कोण आहे, जी इतकी शक्तिशाली तपस्या करते.
इंद्राने अप्सरांना पाठवलं कमलाचं लक्ष भंग करण्यासाठी. पण कमलाचं मन इतकं स्थिर होतं की कोणतंही प्रलोभन तिला डगमगवू शकलं नाही. शेवटी इंद्र आणि इतर देवांनी ब्रह्मदेवांना विनंती केली, हे प्रभू, या तपस्विनीचं रहस्य सांगा. ब्रह्मदेवांनी आपल्या दिव्यदृष्टीने सगळं पाहिलं आणि हसत म्हणाले, ही कमला आहे, लक्ष्मी मातेचा अंश. ती भगवान विष्णूंना पती म्हणून मिळवण्यासाठी तप करते. तिची भक्ती शुद्ध आहे. मी तिला भेटायला जाईन. ब्रह्मदेव जंगलात पोहोचले. कमलाच्या तपस्येच्या तेजाने जंगलात फुलं उमलली, नद्या वाहू लागल्या. ब्रह्मदेवांनी तिला जागवलं आणि म्हणाले, कमला, तुझी तपस्या यशस्वी झाली. पण नियतीचा नियम आहे की या जन्मात तुझं लग्न विष्णूंशी होणार नाही. तुझ्या पूर्वजन्मात तू सुदर्शन नावाच्या भक्ताला शाप दिला होतास. तो आता राक्षस कुलात शंकराज नावाने जन्मला आहे. तुझं लग्न त्याच्याशी होईल. पण काळजी नको, तुझ्या पतिव्रतेच्या शक्तीने तू भगवान विष्णूंना कायमची प्रिय होशील. तुझं शरीर पवित्र तुळशीच्या रूपात बदलेल आणि तुझ्याशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण राहील. कमला दुःखी झाली, पण तिने नियती स्वीकारली. ती तीर्थयात्रेला निघाली. एकदा गोदावरीच्या काठावर तिला एक तेजस्वी योगी दिसला. तो भगवान गणेश होता. त्यांचं हत्तीचं रूप, शांत डोळे आणि पिवळ्या वस्त्रातलं तेज पाहून कमला क्षणभर मोहित झाली. तिने गणेशांना लग्नाचा प्रस्ताव दिला. पण गणेशांनी नम्रपणे नकार दिला, मी ब्रह्मचारी आहे, माझं ध्येय तप आणि वैराग्य आहे. कमलाला राग आला. तिने गणेशांना शाप दिला, तुमचं ब्रह्मचर्य भंगेल आणि तुम्ही 2 स्त्रियांशी लग्न कराल. गणेशांना हे ऐकून राग आला. त्यांनी कमलाला शाप दिला, तू राक्षसाशी लग्न करशील आणि तुझं शरीर वृक्षात बदलेल. कमला पश्चातापाने रडू लागली. तिने गणेशांना क्षमा मागितली. गणेशांचं हृदय द्रवलं. ते म्हणाले, तुझा शाप परत घेता येणार नाही, पण तुझं तुळशीचं रूप भगवान विष्णूंना प्रिय होईल. तुझ्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण राहील. पण माझ्या पूजेत तुळशी कधीही अर्पण केली जाणार नाही. अशा प्रकारे कमलाचं तुळशीत रूपांतर झालं. तिच्या पतिव्रतेच्या शक्तीने ती भगवान विष्णूंना कायमची प्रिय झाली आणि गणेशांचा शाप खरा होऊन त्यांचं लग्न रिद्धी, समृद्धी आणि सिद्धी, यश यांच्याशी झालं. या लग्नातून त्यांना 2 पुत्र मिळाले, शुभ आणि लाभ. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती अहंकारात नाही, तर शुद्ध मनात आहे. जेव्हा आपण गणपती बाप्पाला खऱ्या मनाने पुकारतो, तेव्हा ते आपल्या आयुष्यात शुभ आणि लाभ घेऊन येतात. म्हणून आजच कमेंट बॉक्समध्ये लिहा, गणपती बाप्पा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. ही कथा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.